निखिल गोलेकर यांनी पण मला सपोर्ट केलात. त्यांच्यामुळे मला हे नाव मिळालं. टीमच्या मालक मेलिसा डिसोजा मॅडम इथे उपस्थित आहेत. डिसोजा मॅडम आपण सुद्धा यावं, आपला एक सुंदर फोटो होईल. मेलिसा डिसोजा या मॅन ऑफ द मॅच सोबत. सागर या एक सुंदर ग्रुप फोटो आपण करूया. मेलिसा डिसोजा आणि मॅन ऑफ द मॅच सागर पाटकर यांचा एक सुंदर फोटो आपण करूया आणि जाऊया कॉम्बॉक्सच्या दिशेने. मेलिसा मॅडम आपले मनपूर्वक आभार. आपण या युवा खेळाडूंना, ग्रामीण भागातल्या खेळाडूंना संधी दिल्यात आणि त्यांनी संधीचं सोनं केलंय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद बादल. चला पुन्हा एकदा वळूया सेमीफायनल नंबर 2च्या सामन्याकडे. पण तत्पूर्वी काही महत्त्वाच्या सूचना. या स्पर्धेदरम्यान श्री महालक्ष्मी भोजनालय भालेकर खानावळचे मालक सन्मान्य राजू भालेकर यांनी या रॉयल किंगच्या स्पर्धेसाठी बहुमूल्य अशी मदत दिली. त्याबद्दल रॉयल किंग ग्रुपच्या वतीनं राजू भालेकर यांचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या ठिकाणी दळवी हॉटेल जे आहे जिमखाना मैदान क्रमांक 1 वरती, त्या ठिकाणी लॉनमध्ये MH07 AS 0663 नेक्सॉन EV ही पार्क करून ठेवलेली आहे. ती इतरत्र पार्क करून ठेवा अशी आपल्याला विनंती करतो. नेक्सॉन 0663. पुन्हा एकदा उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं, खेळाडूंचं. PSC ज्वेलर्सचे सन्मान्य पावन चोडणकर यांचं देखील मैदान परिसरामध्ये झालेलं आगमन. त्यांचंही मनापासून या स्पर्धेच्या ठिकाणी स्वागत. आणि एकंदरीत या सामन्याला होत आहे सुरुवात. सेमीफायनल 2चा सामना. कोणता संघ असेल अंतिम फेरीत पोहोचणारा दुसरा संघ हे ठरवणारा. जो भिडेल त्या ठिकाणी एरॉन फायटर्स संघाविरुद्ध या अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये रॉयल किंग सावंतवाडी आयोजित मनीष चषक 2025 या स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये पंच अमोल केसरकर यांचा सामना सुरू झाल्याचा इशारा येतोय. तुषार रणदिवे गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज होतोय. स्ट्राइक एंडवरती रोहित उर्फ चतुर नार्वेकर. पहिला चेंडू लॉफ्टेड फटका कव्हर्सच्या डोक्यावरनं पहिली धाव पूर्ण केली जाते. दुसरा धावेचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता 2 धावा या धावून पूर्ण केल्या जात आहेत. पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त होतोय. 2 धावा कव्हर्सवरती मारलेल्या फटक्याच्या जोरावरती. एका बाजूला दिसतोय रोहित उर्फ चतुर नार्वेकर आणि त्याला साथ देताना दिसतोय तो ओंकार देसाई. दोन्ही मुंबई स्थित हे खेळाडू, मुंबईचे आयकॉन दर्जाचे खेळाडू राजाराम वॉरियर्स तळवडे संघाचं प्रतिनिधित्व करतायत या रॉयल किंगच्या मनीष चषक या 2025 या स्पर्धेमध्ये. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती एकेरी धाव काढली जाते. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू टोळावला जातोय तो रोहित नार्वेकर याच्या माध्यमातून. आणि पहिल्या षटकातल्या पहिल्या 2 चेंडूंचा खेळ तुषार रणदिवे यांच्या षटकातला होतोय समाप्त. आणि 3 धावा बिनबाद अशी एकंदरीत धावसंख्या ही धावफलकावरती नक्कीच लावली आहे, उभारली आहे. ती अर्थात राजाराम वॉरियर्स तळवडे संघानं हुडावडे 11 संघाविरुद्ध. सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावरचे 2 तुल्यबळ अव्वल दर्जाचे संघ. नक्कीच या 2 संघांमध्ये आम्हाला फायनल बघायला मिळाली असती तर नक्कीच आवडलं असतं. पण स्पर्धेची लॉट्स अशा आहेत की या 2 संघांची भिडत ही सेमीफायनल राऊंडमध्ये या ठिकाणी पडते. आणि व्हर्च्युअल फायनल म्हटलं तर हा सामना तर वावगं ठरू नये. PSC ज्वेलर्सचे सन्मान्य पावन चोडणकर यांचं या ठिकाणी मैदान परिसरामध्ये आगमन. आणि गेली अनेक वर्ष सुवर्ण क्षेत्रामध्ये दागिने घडवण्यामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे. एक उज्ज्वल नाव सावंतवाडी शहरामध्ये, एक विश्वसनीय नाव सुवर्ण पेढीतलं पावन चोडणकर यांच्या माध्यमातून PSC ज्वेलर्स गांधी चौक सावंतवाडी येथे ही संस्था आणि त्यांचे मालक पावन चोडणकर यांचं देखील मैदान परिसरामध्ये आगमन. त्यांचं आम्ही स्वागत केलंय. मान्यवर कक्षामध्ये ते विराजमान होऊन या स्पर्धेचा आनंद देखील घेत आहेत. त्याचबरोबर राजाराम वॉरियर्स संघाचे संघमालक विकासजी गावडे, त्याचबरोबर प्रथमेशजी गावडे यांचं देखील मैदान परिसरामध्ये झालेलं आगमन. या दोन्ही मान्यवरांचं देखील मनपूर्वक रॉयल किंग ग्रुपच्या वतीनं या मैदानावरती सहर्ष स्वागत. दोघांनाही विनंती असेल आपण देखील मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. सामना सुरू आहे सेकंड सेमीफायनलचा. आणि या पहिल्या षटकातल्या 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर बिनबाद 4 अशी सावध सुरुवात राजाराम वॉरियर्स तळवडे संघाचे होडावडे 11 संघाविरुद्ध. सुंदर माहोल, सुंदर वातावरण, सुंदर नेटका आयोजन रॉयल किंग ग्रुपचं. जेवढे धन्यवाद दिले जातील तेवढे कमी पडतील. कारण एक देखण्या नेटक्या स्पर्धेचं आयोजन केलंय गेले 3 दिवस आणि आज या स्पर्धेचा 3रा आणि अंतिम दिवस आपण बघतोय.
महाराष्ट्रातील विविध तालुक्यातून विविध जिल्ह्यातून अनेक आयकॉन दर्जाचा खेळाडूंचा भरणा आणि या आयकॉन खेळाडूंचा खेळ बघण्याची सुवर्ण संधी रॉयल किंगच्या या स्पर्धेच्या माध्यमातून तमाम सावंतवाडीकर क्रिकेट रसिकांना, सावंतवाडी तालुक्यातील, सावंतवाडीच्या आजूबाजूच्या इतर सर्व गावातील या ठिकाणी क्रिकेट रसिकांना पाहण्याची सुवर्ण संधी दिली आहे ते रॉयल किंग ग्रुपनं. त्याबद्दल रॉयल किंग ग्रुपचा पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि घेऊन जातोय मी नक्कीच पुन्हा एकदा मैदानाकडे. 4 धावा धावफलकावरती, 4 चेंडूंचा खेळ समाप्त. 5व्या चेंडूच्या मोर्चावरती तुषार रणदिवे सज्ज होतील. चेंडू त्या ठिकाणी बदलून द्यायचा आहे. चेंडू ग्रामीण टेनिस .in च्या माध्यमातून ही स्पर्धा यूट्यूब लाईव्ह द्वारे नक्कीच जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवली जाते. आणि महालक्ष्मी भोजनालयाचे मॅनेजर आमचे मित्र या ठिकाणी ज्ञानेश्वर कणगुटकर यांचं या ठिकाणी मैदान परिसरामध्ये आगमन, त्यांचंही सहर्ष स्वागत. नॅनो आपलं मनपूर्वक स्वागत. नेहमीच एक चांगला क्रिकेट रसिक महेश डोंगरे यांचा चाहता. धावसंख्या 4 धावा. पहिला षटक प्रगती पथावरती. थोडासा चेंडू चेंज केला जातोय फलंदाजांकडून. थोडीशी खराबी या चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळाली, त्यामुळे चेंडू नेमका चेंज केला जातोय आणि एकंदरीत पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होईल मैदानावरती. 4 धावा धावफलकावरती अशी एकंदरीत धावसंख्या. पहिल्या षटकाचा खेळ जो की या मैदानावरती प्रगती पथावरती. क्रिकेट रसिकांसाठी, क्रिकेट खेळाडूंसाठी अजून एक खुशखबर. याच मैदानावरती दिनांक 28 फेब्रुवारी, 1 मार्च आणि 2 मार्च जगदंब चषक, एक गाव एक संघ ही क्रिकेट स्पर्धा. तर जिमखाना मैदान क्रमांक 1 वरती लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा इंटर वॉर्ड. त्याचबरोबर दिनांक 9 मार्च ते 16 मार्च पिंपळ मारुती चषक लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा ही देखील 1 लाखाची मानाची स्पर्धा. ही जिमखाना मैदान क्रमांक 1 वरती लेदर बॉल. चला सामन्याकडे सुरू होते. 4 चेंडू 4 धावा झाला. चेंडू बदलला गेलाय. लॉफ्टेड फटका मिड ऑफच्या डोक्यावरनं. चेंडू 1 बाउन्स, सीमा पार, चेंडू फरार. रॉयल किंग मनीष चौकार डीजे. आता 8 धावांच्या टप्प्यावरती येऊन पोहोचले. ज्या धावसंख्येची आवश्यकता ती धावगती आता मात्र राखतोय राजाराम वॉरियर्स तळवडे संघ. मागच्या एका सामन्यात आपण बघितलं 42 धावांचा देखील त्यांनी बचाव केला होता. यावेळी मात्र चांगला चेंडू तेवढ्याच हलक्या हाताने खेळून काढलाय. 1 धाव चोरटी धाव करण्याच्या प्रयत्नात पुढे सरसावलाय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. चांगला कॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला होता, परंतु दुसऱ्या बाजूने क्षेत्ररक्षण करताना क्षेत्ररक्षकानं जर अचूक यष्ट्यांचा वेध जर घेतला असता तर धावबाद रीतीनं या ठिकाणी माघारी परतावं लागलं असतं रोहित उर्फ चतुरला. परंतु दुसऱ्या बाजूने त्या ठिकाणी अचूक यष्ट्यांचा वेध घेणारी फेक नव्हती. सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये राहतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. 9 धावा धावफलकावरती अशी एकंदरीत धावसंख्या. ही बिनबाद ती राजाराम वॉरियर्स तळवडे संघाचे होडावडा 11 संघाविरुद्ध रॉयल किंग आयोजित मनीष चषक 2025 च्या या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये. दुसऱ्या षटकाला मैदानावरती सुरुवात होईल. होडावडे संघाचा एक अनुभवी गोलंदाज, ज्याच्याकडे गोलंदाजीचा बराच मोठा प्रदीर्घ अनुभव, तो सुजित सावळ गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज होताना दिसेल. सुजितला आम्ही ओळखतो अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये आपल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावरती या संघाला त्यानं बऱ्याच स्पर्धांमध्ये विजय प्राप्त करून दिलाय. एक चांगला अष्टपैलू खेळाडू सुजित सावळची वर्णी लागते. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीच्या मोर्चावरती सामना करतोय गोल स्ट्राईक एंडवरती चतुर नार्वेकर, रोहित नार्वेकर आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकाला मैदानावरती सुरुवात. पहिल्या षटकात धावा निघाल्यात 9. दुसऱ्या षटकाची झाली आहे सुरुवात. एकंदरीत थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ संपलाय, त्यामुळे क्षेत्ररक्षण देखील फैलावलेल्या स्थितीमध्ये आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातला थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू, गुडलेन स्पॉट वरचा चेंडू.
अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न चतुरने केलाय आणि या प्रयत्नात त्याला आलेलं दिसतं ते अपयश. परिणामी दुसऱ्या षटकाची सुरुवात एकंदरीत निर्धाव चेंडूने आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या 9 धावांच्या टप्प्यावरती एकंदरीत बिनबाद. दुसरा चेंडू षटकातला हा मात्र उजव्या यष्टीच्या बराच बाहेर. पंच पिंट्या गावडे यांचे दोन्ही हात समांतर होत आहेत समालोचन कक्षाकडे. गुणलेखकाच्या दिशेनं पिंट्या गावडे यांनी इशारा केला हा चेंडू स्क्वेअर असल्याचा आणि स्क्वेअरच्या स्वरूपात एक अवांतर धाव संघाच्या खाती जोडली गेली. पुल केलाय याही मात्र शॉर्ट पिच पद्धतीने चेंडू, खराब चेंडू, आमंत्रण होत आहे मोठा फटका खेळायचा. डीप स्क्वेअर लेग सीमा पार. रॉयल किंग मनीष षटकार डीजे. षटकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे वधारली आहे. 16 वरती पोहोचले. सुजितचा एक खराब चेंडू आणि चतुर सारख्या एका आयकॉन दर्जाच्या खेळाडूला हेच हवं होतं. दुसऱ्या प्रयत्नात मारलेला फटका अंदाज चुकलाय. मयूर कारंडेनं कोणतीही चूक नाही केली आहे. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एक सोपा झेल देत चतुर नार्वेकरची खेळी समाप्त झाली. पहिला हादरा बसतोय राजाराम वॉरियर्स तवडे संघाला. संघाची धावसंख्या 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यात डीजे. गोपाळ बटा कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो, ज्याच्या चाणक्य बुद्धीच्या जोरावरती क्वार्टर फायनलच्या राऊंडच्या सामन्यामध्ये राजाराम वॉरियर्स संघानं AK स्पोर्ट्स माणगाव संघाविरुद्ध निसट्टा विजय साकारला तो गोपाळ बटा. पहिला चेंडू जोरकस फटका त्या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेनं एक धाव तर नक्कीच मिळेल. दुसरा धावेचा प्रयत्न होईल का? क्षेत्ररक्षकाची ती हलकीशी चूक आणि ते अचूक रीतीने हेरलंय गोपाळनं आणि एका धावेचं रूपांतर सहजगतीने 2 धावांमध्ये केलंय. 2 धावांच्या जोरावरती धावसंख्या आता मात्र येऊन बसली 18 धावांच्या टप्प्यावरती. दुसऱ्या षटकाचा एकंदरीत खेळ झुके मैदानावरती प्रगती पथावरती 18 धावा धावफलकावरती. पुढचा चेंडू स्विचिटचा प्रयत्न सोडून दिला जातोय. त्या ठिकाणी चेंडू फेअर असल्याचा निर्वाळा दिला जातोय. गोपाळला विश्वास बसत नाहीये की कशा रीतीचा हा चेंडू त्याच्याकडनं चुकवला गेला, मिस केला गेला. पुढचा चेंडू जोरदार फटका हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय विशाल, तो कोणती चूक करत नाहीये. गोपाळ बटाला माघारी परतावं लागतंय. अगदी स्वस्तामध्ये तंबूच्या दिशेनं गोपाळ माघारी परतलाय. दुसरा धक्का, दुसरा मोठा हादरा राजाराम वॉरियर्स तवडे संघाला. संघाची धावसंख्या 18 डीजे. कॅमेऱ्याच्या माध्यमातून या स्पर्धेची क्षणचित्र या ठिकाणी टिपली जात आहेत. काय सुंदर आयोजन बघा. धन्यवाद देऊ इच्छितो मी ग्रामीण टेनिस
cricket.inचं त्याच्या त्या सर्व सहकाऱ्यांचं, गौरव सावंत आणि त्याचे संघ सहकारी, सर्व सहकारी जे अथक मेहनत घेत आहेत या स्पर्धा सक्सेसफुल इव्हेंटफुल होण्यासाठी गेले 3 दिवस. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या येऊन पोचली 18 वरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. तिसऱ्या षटकाला मैदानावरती झालेली सुरुवात आणि तिसऱ्या षटकाच्या मोर्चावरती पुन्हा एकदा एक आयकॉन दर्जाचा खेळाडू तुषार रणदिवे ज्यानं पहिला चेंडू एकंदरीत निर्धाव फेकलाय. ओंकार देसाई मुंबईचा एक आयकॉन खेळाडू स्ट्राईक एंड वरती. पुढचा चेंडू त्या ठिकाणी स्टीअर केला जातोय. चेंडू त्या ठिकाणी बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने गेलाय. एक धाव नक्कीच मिळेल ती ओंकारला. ओंकारनं स्ट्राईक रोटेट केली. स्ट्राईक त्या ठिकाणी उभरता सितारा, उगवता तारा सचिन टाक्कर याच्या हातामध्ये सुपूर्द केली आहे. सचिननं आपलं नाव प्रस्थापित केलं यावर्षी संपन्न झालेल्या छत्रपती चषक 2024 या वेंगुर्ला कॅम्प मैदानावरती. तोच उभरता सितारा राजाराम वॉरियर्स तळवडे संघाचा सचिन टाक्कर आता मात्र स्ट्राईक एंड वरती. डावखोऱ्या हाताचा फलंदाज सज्ज होताना दिसेल. सामना करेल तुषार रणदिवेचा. एकंदरीत 2 गड्यांच्या मोबदल्यात धावफलक 19 वरती स्थिरावलाय. सचिन सज्ज होतोय. तुषारनं थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल घडून आलाय. डीप स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवलाय जरूर. सज्ज होतोय तुषार. सामना करेल सचिन. ड्राईव्ह केलाय. एक ओव्हरपिच पद्धतीने चेंडू. ड्राईव्हचा फटका डीप कव्हरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी विशाल दिसतोय. त्याच्याकडनं चेंडूला अडवलं जात आहे. परतीची फेक केली जात आहे. तोपर्यंत केवळ एकेरी धावेची भर धावफंकात पडते आणि धावसंख्या ही येऊन पोहोचते 20 धावांच्या टप्प्यावरती एकंदरीत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 20 धावा 2 गडी बाद. आता मात्र धावसंख्येला ब्रेक्स लावलेत. पहिल्या षटकात 9 धावा जमवल्या होत्या परंतु त्यानंतर कमबॅक करणारी गोलंदाजी. लोअर फुलटॉस मध्ये ड्राईव्हचा फटका विथ अलॉंग द कार्पेट जसं ज्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं त्या पद्धतीचा हा फटका गेलाय लॉंग ऑफला. देऊन जाईल फक्त ओंकारला केवळ 1 धाव आणि या एकेरी धावांना धावसंख्या 21 वरती येऊन पोहोचले. 2 तुल्यबळ संघ, 2 तगडे संघ या स्पर्धेत या सेमीफायनल राऊंड मध्ये एकामेका विरुद्ध या ठिकाणी भिडताना दिसत आहेत अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी. आणि मी म्हणेल निर्णायक हा 5 षटकांचा सामना आहे आणि निर्धारित 5 षटकांच्या या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करणारा राजाराम वॉरियर्स संघानं 40-45 धावा जरी जमवल्या ना तर या आव्हानाचा पाठलाग करताना ओढावडा संघ कशी फलंदाजी करतोय यावरती बरचसा अवलंबून असेल आणि सामन्यात एक मजा येईल. मारलाय फटका, फसलाय फटका, टॉपेज लागली आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय सुजित आणि एक सोपा झेल त्या ठिकाणी सोडतोय. सचिन टाक्कर सारख्या एक महत्वपूर्ण युवा खेळाडूचा झेल सोडलाय. सुजित सावळनं एक महत्वपूर्ण जीवदान मिळत आहे सचिनला. जीवदानाचा लाभ आपल्या संघाला तो येणाऱ्या षटकांच्या खेळामध्ये कितपत उठवून देईल हे देखील पाहणं महत्वपूर्ण. तत्पूर्वी 3 षटकांचा एकंदरीत खेळ मैदानावरती समाप्त झालाय. 22 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 गडी तंबूच्या विसाव्याला माघारी परतलेत राजाराम वॉरियर्स तळवडे संघाचे. पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांचा अजून एक खेळ असेल येणं बाकी आणि राहिलेल्या 2 षटकात पाहणं महत्वपूर्ण ठरेल 45-50 धावांपर्यंत मजल मारू शकेल का राजाराम वॉरियर्स तळवडे संघ की दुसऱ्या बाजूनं होडावडे संघ त्यांना 40 धावांच्या आतमध्ये या ठिकाणी रोखून ठेवेल का हे देखील पाहणं महत्वपूर्ण. तीन षटकात 22 धावा झाल्या आहेत. गोलंदाजीच्या मोर्चावरती अजून एक बदल आपल्याला पाहायला मिळतो. विशाल येतोय गोलंदाजीच्या मोर्चावरती. वैयक्तिक कोड्यातलं पहिलं संघातर्फे 4थं षटक स्ट्राईक एंड वरती ज्याचा झेल मागच्या षटकात सुटलाय तो जीवदान लाभलेला खेळाडू सचिन टाक्कर सज्ज होतोय स्ट्राईक एंड वरती. तर नॉन स्ट्राईक एंडला मुंबईचा आयकॉन खेळाडू ओंकार देसाई. पहिला चेंडू पुल केलाय डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. चेंडू फरार, चेंडू सीमा पार. रॉयल किंग मनीष षटकार विजय.
मधून या ठिकाणी स्पष्ट झाला आहे. सचिननं षटकार लगावलाय. संघाची धावसंख्या 28 वरती त्यानं नेऊन ठेवली आहे. पुन्हा एकदा मोठा फटका, पुन्हा एकदा त्याच दिशेनं सेम रिझल्ट, बॅक टू बॅक सक्सेस. रॉयल किंग मनीष षटकार. डीजे मात्र विचार मंथन करायला भाग पाडणारी ही फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ते सचिन टाकरेचे. का त्याला एक उदयोन्मुख खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं छत्रपती चषकामध्ये, का त्याच्या नावाचा बोलबाला राहिला छत्रपती चषकामध्ये, त्याची पुनरावृत्ती, त्या खेळीची आठवण या मैदानावरती या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये, या सेमीफायनल राऊंडच्या सामन्यामध्ये सचिननं आपल्या संघासाठी, राजाराम वॉरियर्स तेवढे संघासाठी दाखवली या मैदानावरती. असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. 35 धावा धावफलकावरती एकंदरीत खेळ सुरू आहे. तो तब्बल 4थ्या षटकाचा, एकंदरीत 5 षटकांचा सामना थोडासा महागडा ठरलाय विशाल. ज्या विशालकडनं मोठ्या अपेक्षा होत्या, ज्या अपेक्षानं विशालकडे चेंडू सुपूर्द केला होता कर्णधारानं, त्या अपेक्षा विशाल विरुद्ध सचिननं फोल ठरवल्यात. आता ओंकार देसाई स्ट्राइक एंडवरती सज्ज होतोय. सामना करेल तो विशालचा. पहिला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, बॅटची टॉपेज लागली आहे. थोडासा अधिकचा उसळी घेणारा चेंडू, अंदाज चुकला होता तो अर्थात फलंदाजाचा, आणि बॅटची टॉपेज लागली आहे. चेंडू जातोय घोषित क्षेत्रातल्या एकेरी धावेसाठी. धावसंख्या 36 वरती होऊन पोहोचली. एकंदरीत 4थ्या षटकाचा खेळ मैदानावरती प्रगती पथावरती. सोडलेला तो झेल, त्यानंतर सचिननं जमवलेल्या त्या 13 धावा या नक्कीच टोचतील, या नक्कीच वेदनादायी ठरतील होडावडे संघाला. असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. 36 धावा धावफलकावरती 4थ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती, आणि तोच फलंदाज ज्यानं या षटकात 2 षटकार लगावले तो सचिन. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं मारलेला फटका, आणि पुन्हा एकदा सुजित सावळ थोडीशी गफलत आपल्याला क्षेत्ररक्षण करताना. नाराज असतील संघ सहकारी सुजितच्या या कामगिरीवरती. मगाशी देखील बघितलं त्यांचा एक संघ सहकारी सुजितच्या या कामगिरीवरती नाराज दिसला होता मैदानावरती, आणि ती निराशा आता मात्र स्पष्टपणे चेहऱ्यावरती दिसते. ती अर्थात खेळाडूंच्या. शेवटचा चेंडू असेल शिल्लक. या षटकात आतापर्यंत 15 धावा कुठल्या जात आहेत, त्यात 2 उत्तुंग षटकाराचा समावेश. शेवटचा चेंडू या षटकातला 4थ्या षटकाची सांगता करणारा चेंडू. सामना करेल ओंकार. अकोटप्पा चेंडू, पुलचा फटका ओंकारच्या बॅटमधून डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषा बाहेर. षटकार रॉयल किंग मनीष षटकार. महागड्या षटकाची होते सांगता. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकाच्या सांगतेखेरीज 43 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये राजाराम वॉरियर्स तेवढे संघाने जमावले आहेत होडावडे 11 संघाविरुद्ध. जोपर्यंत 5व्या निर्णायक षटकाची या ठिकाणी पहिल्या डावमध्ये या ठिकाणी सुरुवात होईल, तोपर्यंत जाऊया पुन्हा एकदा डीजे कडे. एक सुमधुर गीत ऐकण्यासाठी डीजे. किंग सावंतवाडी आयोजित कैलासवासी मनीष चषक 2025 याच्यासाठी उपविजेता चषक म्हणजे द्वितीय क्रमांक चषक ज्यांच्या माध्यमातून प्रायोजित करण्यात आला आहे ते सन्माननीय रियाज मलानी मोबाईल कॉर्नर सावंतवाडीचे मालक रियाज मलानी यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपल्याला विनंती असेल की आपण मान्यवर कक्ष देऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत रॉयल किंग सावंतवाडी आयोजित मनीष चषक 2025 मध्ये. धन्यवाद. 4 षटकात 43 धावा झाल्या आहेत. 4थं षटक महागडं ठरलं. ज्या षटकात 3 षटकार 3 एकेरी धावा अशा तब्बल 21 धावा कुठल्या जात आहेत त्या विशालच्या षटकामध्ये. त्यातले 2 षटकार लगावले ते अर्थात सचिन टाकरनं. एक महत्त्वपूर्ण षटकार ओंकार देसाईनं लगावलाय, आणि 4 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या 43 धावांच्या टप्प्यावरती निर्णायक पहिल्या डावातील 6 चेंडूंचा खेळ शिल्लक, आणि या 6 चेंडूंची जबाबदारी सिद्धेश परब आपल्या खांद्यावरती घेऊन येताना दिसतोय. पहिला चेंडू आखूट टप्प्याचा पुलचा फटका. स्टँड ऑन द लेव्हल.
50 वरती बघता बघता येऊन पोहोचले. सचिन टाकर एक कर्दनकार ठरतोय, व्हिलन ठरतोय होडावडे संघासाठी असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. 49 धावा सुटलेल्या त्या झेलानंतर 22 धावा तब्बल सचिननं जमवल्यात आणि त्याच्या जोरावरती 49 धावांपर्यंत मजल मारली आहे. पुलचा फटका मिड विकेटच्या दिशेनं बबल नाईक त्या ठिकाणी चेंडू खाली येतोय. यावेळी तो कोणती चूक करत नाहीये. सचिन टाकरला माघारी परतावं लागेल. 49 या धावसंख्येवरती तिसरा धक्का बसतोय तो अर्थात राजाराम वॉरियर्स तवडे संघाला 3 गडी बाद 49. हॅलो सन्माननीय रियाज मलानी यांच्या ठिकाणी आगमन होतोय. यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांक चषक प्रायोजित करण्यात आलाय. ते मोबाईल कॉर्नर सावंतवाडीचे मालक सन्माननीय रियाज मलानी हे या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित होत आहेत. तुषार तुळसकर आपल्याला विनंती असेल आपण त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. 49 धावा आणि आता मात्र अजून एक तगडा फलंदाज अक्षय घाटवळ. तुषार तुळसकर यांच्या हस्ते सन्माननीय रियाज मलानी यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जात आहे. मनपूर्वक हार्दिक स्वागत. रॉयल किंग सावंतवाडी आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा मनीष चषक 2025 मध्ये ओव्हर टू कॉम्बॉक्स. 49 धावा धाव फलकावरती लागल्यात. एकंदरीत बघा काय सुंदर फलंदाजी सचिननं साकारली. तब्बल 3 षटकार सुटलेल्या झेलानंतर काढले. 49 पर्यंत धावसंख्येनं मजल मारली आणि शेवटचे निर्णायक 4 चेंडू शिल्लक आहेत आणि फलंदाजीच्या मोर्चावरती स्ट्राईक एंडवरती आलाय कोण? अक्षय घाटवळ. अजून एक उमदा फलंदाज, अजून एक शेर राजाराम वॉरियर्स तवडे संघाचा. विकास गावडे यांचा मालकीचा हा संघ, सिंधुदुर्ग स्तरावरचा एक अव्वल दर्जाचा संघ. अक्षयनं आल्या या ठिकाणी बघा फटका खेळलाय, फटका खेळलाय. चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेबाहेर गेलाय. रॉयल किंग मनीष षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता मात्र येऊन पोहोचली 50 धावांचा टप्पा पार करत 55 धावांवरती. डबल 5 3 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक. आता मात्र लढण्याजोगी धावसंख्या नाही, त्यापेक्षा अधिकची धावसंख्या ही उभारली आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाहीये. ते राजाराम वॉरियर्स तवडे संघानं पुन्हा एकदा पुलचा फटका मिड विकेटच्या दिशेनं मयूर कारंडे येतोय आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणी बघा सुमित काळसेकर नेहमी म्हणतात क्रिकेटच्या मैदानावरती 3 शब्दांना अतिशय महत्व. येस, नो आणि वेट. आणि हा वेटचा कॉल त्या ठिकाणी केला नव्हता. तो बबलनं आणि मयूरनं झेल सुटलाय आणि त्या मोबदल्यात त्या ठिकाणी बघा नो बॉलचा रिव्ह्यू त्या ठिकाणी केला गेलाय तो पंचांकडून. बघूया काय होईल, नो बॉल होईल का नाही हे देखील बघणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तिसरे पंच ऋषिकेश कारुडेकर त्या ठिकाणी पाहणी करतायत या फ्री हिट नो बॉलची. हॅलो 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 चेक. हॅलो 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 इट्स नो बॉल. नो बॉलचा कॉल, नो बॉलचा रिव्ह्यू घेतला होता तो अर्थात फलंदाजाने आणि हा रिव्ह्यू मात्र सक्सेसफुल ठरतोय. 3 धावांची नोंद होते आणि त्यानंतर फ्री हिटची संधी एकंदरीत संघाला मिळेल. धावसंख्या 58 वरती येऊन पोहोचली. अजूनही या षटकातले 3 चेंडूंचा खेळ असेल अवधी शिल्लक आणि त्यानंतर उघडा डोळे बघा नेट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. तो फ्री हिटचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज सिद्धेश सामना करेल अक्षय घाटवळ. फ्रीटचा चेंडू म्हणजे ज्याच्यावरती फलंदाज बाद झाला तरी नाबाद असा हा निर्णायक चेंडू आणि अक्षयनं भिरकावलाय डीप मिड विकेट सीमा क्षेत्राबाहेर. लॉंग वंडरफुल ब्युटिफुल षटकार रॉयल किंग मनीष षटकार डीजे.
धावसंख्या वरती बघता बघता येऊन पोहोचले. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस पद्धत चेंडू त्याच्यावरती मारलेला फटका मिड विकेटच्या दिशेने मयूर कारंडेचा प्रयत्न या ठिकाणी झेल टिपण्याचा आणि अक्षयचा झेल टिपला जातोय. शेवटच्या षटकात शेवटच्या निर्णायक चेंडूवरती फटकेबाजी करावी हा प्रयत्न अक्षयचा बऱ्यापैकी सफल ठरलाय. अक्षयला जे काम करायचं होतं ते अक्षयनं केलंय आणि 64 धावांवरती हा चौथा हादरा. अक्षयनं 14 धावा आपल्या संघासाठी बनवल्यात आणि तो माघारी परतलाय. 4 गडी बाद 64 अशी धावसंख्या धावफलकावरती अक्षय बाद झालाय. तृषा स्पोर्ट्स आरोंदाचे मालक या ठिकाणी अण्णा पाटकर, तृषा स्पोर्ट बांधा आरोंदाचे मालक अण्णा पाटकर यांचं आगमन, त्यांचं मनपूर्वक स्वागत. नवीन फलंदाज रोहन लोणे मैदानावरती जातोय. धावसंख्या एकंदरीत 64 वरती शेवटच्या निर्णायक चेंडूंचा खेळ असेल शिल्लक तो, अर्थात या सामन्यातला या पहिल्या डावातला. रोहननं फटकावलाय चेंडू अगदी स्क्वेअर लेग पंचांच्या शेजारून. पहिली धाव तर पूर्ण केली जाईल, दुसरा धावेचा प्रयत्न होईल आणि बघता बघता त्या ठिकाणी दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. एकंदरीत पहिल्या डावाचा पहिल्या 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 5 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 66 धावांपर्यंत मजल मारली आहे. ती अर्थात प्रथम फलंदाजी करताना ती राजाराम वॉरियर्स तवडे संघानं विजयासाठी आणि अंतिम फेरीत पोहोचणारा दुसरा संघ ठरण्यासाठी. ओढावडे संघाला आवश्यकता ती 67 धावांची हा सामना जिंकण्यासाठी. ओढावडे संघाकडे देखील तगडे फलंदाज आहेत. बबल नाईक आहे, दाजी नाईक आहे, मयूर कारंडे आहे, तुषार रणदिवे आहे. या चौघांना त्या ठिकाणी फलंदाजी करावी लागेल. या चौघांची बॅट जर चालली तर एक मजा येईल हा धावांचा पाठलाग बघताना. काय होईल या धावांचा पाठलाग करताना? ओढावडेचा संघ या 67 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने करेल की दुसऱ्या बाजूनं राजाराम वॉरियर्स संघाचे गोलंदाज त्यांना हा 67 धावांचा पाठलाग करण्यापासून रोखून ठेवतील सांगण्यासाठी दुसऱ्या डावामध्ये येत आहेत पुन्हा एकदा मालवणीचे बेताज बादशाह अनभिषिक्त सम्राट बादल चौधरी सर. आणि मी गुरु चिन्नीस काही वेळात करता तुमच्या सर्वांची रजा घेतोय. धन्यवाद. वेलकम मिस्टर बादल चौधरी. बाउंड्री लाईनच्या जवळ बसले आहेत. थोडंसं मागे बसा विनंती आहे. आणि त्या ठिकाणी बघा प्रेक्षक बसलेच, आपल्याला विनंती आहे थोडंसं मागे बसा. साई विनंती आहे, ते प्रेक्षक आहेत त्यांना थोडंसं मागे बसा विनंती आहे. थोडंसं मागे बसा विनंती आहे. ते प्रेक्षक बघा खाली बसले, थोडंसं मागे बसा. विनंती आहे, पुन्हा एकदा विनंती करतोय. प्रेक्षक आहेत बघा खाली बसलेले आहेत, आपल्याला विनंती आहे थोडंसं मागे बसा आपण. रॉयल किंग्सचे जे सदस्य आहेत कृपया आपल्या सर्वांना विनंती असेल आपण सीमारेषेच्या जवळ सर्व सदस्य थांबायचं आहे. रॉयल किंगचे सर्व सदस्य आपल्याला विनंती असेल आपण सीमारेषा बाहेर थांबायचं आहे. जे प्रेक्षक कृपया सीमारेषेच्या जवळ बसलेत आपल्याला विनंती असेल थोडंसं आपण मागे बसा.
धन्यवाद गुरु सर, धन्यवाद निखिल सर, सुमित सर, सचिन सर, धन्यवाद. देव बरा करू गावाल्यानो. दुसऱ्या सेमीफायनलच्या दुसऱ्या इनिंगमध्ये मालवणी केंद्रावर सगळ्यांचा परत एकदा हात जोडून स्वागत असा. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या यूट्यूब चॅनलवर मालवणी केंद्रावर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. जी मालवणी भाषा आपण बोलतो त्या मालवणी भाषेक सध्या इलेला वलय असा आणि वेगवेगळ्या स्तरावर ह्या मालवणीचा कौतुक सुद्धा असा. आणि या कौतुकामध्ये सावंतवाडीच्या शिरपेचा एक मानाचो तुरो आणि हो मानाचो तुरो खैचो असा तर कालच जाहीर झालेला मराठी इंडी म्युझिक अवॉर्ड आणि या वर्षीचा मराठी इंडी म्युझिक अवॉर्ड यादतेची यता या गाण्यासाठी उत्कृष्ट गीतकार म्हणून सावंतवाडीचे परेश हॅलो 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 उत्कृष्ट हॅलो 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 परेश बावकर, हॅलो. आपल्याला विनंती असेल त्या गेटकडे बघा, प्रेक्षक सीमारेषा जवळ बसले आहेत, त्यांना कृपया थोडंसं मागे बसायला सांगा. परेश बावकर, गेटकडे जे प्रेक्षक आहेत थोडंसं मागे बसा, विनंती आहे. या वर्षीच्या मराठी इंडी म्युझिक अवॉर्ड साठी यादतेची यता या गीतासाठी सावंतवाडीचे सुपुत्र दादा मडकईकरां हॅलो. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसरा चेंडू अलॉंग विथ द कार्पेट, अजून एक चौकार. हे सलग 2 चौकार. धावसंख्या 67 जो पाठलाग करताना होडावडा 11 संघासाठी नवसंजीवनी प्राप्त करून देणारे. इनिंगची सुरुवात पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार, दुसऱ्या चेंडूवर सुद्धा चौकार. तुषार रणदिवे आणि तुषारला साथ देण्यासाठी बबल नाईक. तुषार रणदिवे काय झाला या चेंडूवर? यो फुलटॉस चेंडू असा. बघूया पंचांचो इशारो काय येता. क्लीन बोल्ड सध्या तरी या चित्र मैदानावर रिव्हर्स स्वीप खेळण्याचा मोह यो पूर्णपणे अंगलट तुषार रणदिवेच्या. आणि ऍक्शन रिप्ले बघा, गत वर्षाचो मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीज, एका फुलटॉस चेंडूवर त्रिफळ उद्ध्वस्त होऊन तंबूच्या दिशेन. आणि हेकाच म्हटलं जाता यळ बरो त्याचो खेळ बरो.
हॅलो 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 पहिल्या षटकाचो खेळ प्रगतीपथावर 67 रन्सांचो पाठलाग. पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार तुषार रणदिवे. तिसऱ्या चेंडूवर तुषार रणदिवे बाद झाल्यानंतर मैदानावर विशाल नाईक. आणि विशाल नाईक मैदानावर इल्या इल्या अजून एक पहिल्या षटकाची सांगता आणि खास तुमच्यासाठी हे ड्रोन व्ह्यू. ही आमची सावंतवाडी, ही आमची सुंदरवाडी, एक ऐतिहासिक शहर. आणि या सुंदरवाडीचा ह्या सुंदर विहंगम निसर्गरम्य दृश्य. मैदानाच्या चारही बाजून असलेली ही विस्तीर्ण झाडी आणि वृक्षांच्या झाडांच्या सानिध्यात नटलेला वसलेला ह्या सावंतवाडी जिमखाना मैदान. आणि ही सगळी सुंदर क्षणचित्रा खास तुमच्यासाठी tenniscricket.inच्या टीमकडसून आणि ह्या निमित्त रॉयल किंग सावंतवाडी आयोजित मनीष चषक 2025. विशाल नाईकसाठी अजून एक फुलटॉस आणि विशालने या फुलटॉस उठवलेलो फायदो. चेंडू सीमारेषा पार, डायरेक्ट चंद्रार षटकार आणि पंचांचो इशारो त्या पाठोपाठ नो बॉलचो सुद्धा. विशाल नाईकला प्रमोट करण्याचो कॅप्टनने घेतलेलो निर्णय. आणि विशाल नाईक या संघामध्ये एकापेक्षा एक हुकमाचे एक्के असत, पण विशाल तुर्पाचो एक्को ठरलेलो. ह्या एक्क्याक दडवून ठेवलेला होता. ऐन मोक्याच्या क्षणी जेव्हा कोट लागतलो असा वाटला त्यावेळी ह्यो तुरूप बाहेर काढलेलो. आणि परत एकदा ही सुंदर दृश्य तुमच्यासाठी ड्रोनची. अलॉंग विथ द कार्पेट मिडॉनच्या दिशेन अक्षय घाटवळ स्क्रीनवर. एकेरी धावेनिशी धावसंख्या 29 रन्सावर. दुसऱ्या षटकाची कामगिरी ओमकार देसाई बॉलिंग मार्कवर. पहिली बॅटिंग करताना राजाराम वॉरियर्सने धावा जमवले 66. 67 पाठलाग, रन झाले 29. 29. बबल नाईक आणि विशाल नाईक ही जोडी मैदानावर. सोबत दाजी नाईक ची जोड आणि 2 आयकॉन खेळाडू मयूर कारांडे मॅन फ्रॉम धायरी आणि तुषार रणदिवे मॅन फ्रॉम स्वारगेट. दुसऱ्या बाजून ओमकार देसाई, चतुर नार्वेकर हे गोपाळ भटाच्या नेतृत्वाखाली राजाराम वॉरियर संघासाठी. आणि या मैदानावर अनेक स्पर्धा आतापर्यंत जिंकण्याचा पराक्रम करणाऱ्या संघासमोर एक मोठं आव्हान उभ्या करताना होडावडा 11 संघ. यावेळी बबल नायकाच्या बॅटमधून मोय मोय डेंगे डेंगे डायरेक्ट चंद्रार रॉयल किंग षटकार. संपूर्ण स्पर्धेतलो षटकार क्रमांक 128 बबल नायकाच्या बॅटमधलो. ह्यो ॲक्शन रिप्ले tenniscricket.in कडसून. बबल नायकाचो घुटना टेक, तमाशा देख. अजून एक लांब लांब लांब, खूपच लांब डायरेक्ट चंद्रार रॉयल किंग षटकार. दुसऱ्या षटकाचो खेळ प्रगतीपथावर.
फेअर डिलिव्हरी. टप्प पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने गेलो. रिव्ह्यू लॉस्ट या मोठा नुकसान. पाठलाग करतो 67 रनचांचो. धावसंख्या स्थिरावली 41 रनसावर. दुसऱ्या ओव्हरीचो शेवटचो चेंडू बाकी. बबलचो फटको शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेन. निर्धाव चेंडूनेशी 2 ओव्हरींचो खेळ समाप्त. एक मोठो पाठलाग करूचो आहे दुसरो सेमीफायनल. पहिल्या सेमीफायनलमध्ये एंड्रियन्स फायटर परवेळ संघ फायनलमध्ये दाखल होणारो पहिलो संघ या वर्षाचो. गतवर्षी या मैदानावर राजाराम वॉरियर्स तळवडे संघान ओमसाई ओटवणे संघाचो पराभव करून जिंकलेली ही स्पर्धा. तुषार रणदिवेच्या खाती होतो गेल्या वर्षी मॅन ऑफ द सिरीज. मयूर कारांडे होतो बेस्ट बॅटर. साहिल घाटवळ गतवर्षाचो बेस्ट बॉलर. प्रथमेश म्हात्रे अंतिम सामनो ज्यांनी गाजवलेलो सामनावीर म्हणान. रामा देवळीक बेस्ट फिल्डर म्हणून बहुमान दिलेलो आणि बेस्ट डिसिप्लिनरी टीम म्हणून भाविका 11 निरवडे संघाचो सन्मान केलेलो. या वर्षी या सगळ्यांच्या जागेवर नवीन नावा लिहिली जातली. काही जणांका आपली नावा रिपीट करण्याची सुद्धा संधी. राजाराम वॉरियर्स, तुषार रणदिवे, मयूर कारांडे सलग दुसऱ्या वर्षी या स्पर्धेत इतिहास लिहिण्यासाठी सज्ज. पण समोर होडावडा 11 संघ एकापेक्षा एक सुरस कथा या मैदानावर असताना विशाल नाईकला प्रमोट केला गेला आणि आज विशाल नाईक जणू काय दशावतारातलो अमरत्वाचा वरदान मिळालेलो ह्यो ब्रह्मराक्षस. आणि ह्यो ब्रह्मराक्षस तुमका सगळ्यांका भस्म करूनच थांबतलो अशी जणू काय त्याची वागणूक मैदानावर. विशालला मिळाला प्रमोशन आणि त्या प्रमोशनचा फायदा उठवत त्यांनी लगावलेले 2 रॉयल किंग षटकार. सध्या बबल नायकाचे 3 षटकार आपण बघितले. चौथ्यासाठी बबल सज्ज. अप्पी ड्राईव्ह लॉंग ऑफच्या दिशेन. जोपर्यंत येता फिल्डर फील्ड करून थ्रो करता तोपर्यंत सौरभ नाईक 1 रनसावर समाधान मानूक लावता. एक चमत्कार अपेक्षित असलेलो सौरभ कडसून. स्थिरावलेली धावसंख्या 43 रनसावर. 67चो पाठलाग. 43 धावा 24 ची गरज. त्यानंतर आखूड टप्प्याचो चेंडू. लका 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 रॉयल किंग षटकार डायरेक्ट चंद्रार. 49 यो धाव फलक. 49 विशाल नाईक. हुकमाच्या 91 बरोबर ह्यो तुर्पाचो एक्को सुद्धा मैदानावर कमाल धमाल आणि बेमिसाल. 15 चेंडू शिल्लक 18 धावांची असा गरज. मिडॉन मिडॉन क्षेत्ररक्षण सुंदर. थ्रो चुकलेलो. प्रवीण कुबल आजच्या दिवसात दर्जेदार गोलंदाजी करणारो प्रवीण. आणि या एकेरी धावेनिशी 50 धावा पूर्ण. 67चो पाठलाग. 17 रन्सांची गरज. होडावडा 11 संघ या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये. याच मैदानावर गेल्या वर्षी कोकण प्रीमियर लीग स्पर्धा आरोंदा संघान बेस्ट ऑफ 3 मध्ये राजाराम वॉरियर संघाचा पराभव करून जिंकलेली स्पर्धा होती. आज या मैदानावर राजाराम वॉरियर संघाक त्या पराभवाचा बदलो घेण्याची संधी. बबल नाईकला सुद्धा बाद करण्याची संधी होती पण डिरेक्ट हिट गरजेचो. 1 रनचा रूपांतर दुसऱ्या रनसात. एक सुंदर चपळ रनिंग बिटवीन द विकेट. एक रन वाचवणं गरजेचा असा. नाटातुटीचे वडे आणि धू बसली कायलीकडे ही म्हण सगळ्यांका माहिती असा. 1 रन्स आणि त्याचा रूपांतर दुसऱ्या रनसात म्हणजे आधीच कर्जबाजारी आणि तेथून उसनो मागणारो शेजारी. 2 रन्सांची धावसंख्या 52. शेवटचो चेंडू तिसऱ्या ओव्हरीचो. 67चो पाठलाग. शेवटच्या चेंडूवर बबल नायकाचो एकेरी धावेचो फटको डीप स्क्वेअर लेगच्या दिशेन. धावफलक 53 रन्सावर. 12 चेंडू शेवटचे शिल्लक. 14 धावांची गरज. 12 चेंडू आणि 14 धावा. यापूर्वीच्या मॅच मध्ये सुद्धा राजाराम वॉरियर्स तळवडे संघ अशाच अडचणीच्या स्थितीत असताना राजाराम वॉरियर्सच्या गोलंदाजांनी केलेली कमाल होती. ती कमाल परत होतली की होडावडा 11 संघ या मैदानावर एक नवीन इतिहास लिहिचलो. रॉयल किंग सावंतवाडी आयोजित मनीष चषक 2025 आणि या स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाज हा चषक ज्यांच्या माध्यमातून प्रायोजित करण्यात आला आहे ते सन्माननीय जस्मिन लक्ष्मेश्वर मॅडम यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपल्याला विनंती असेल की आपण मान्यवर कक्ष देऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय
जस्मिन लक्ष्मेश्वर मॅडम, आपल्याला विनंती असेल मान्यवर कक्षात आपण येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. भागीदारी मग ती क्रिकेटच्या मैदानावर असो की नवरा बायकोची असो, ती खूप महत्वाची आणि ती महत्वाची भागीदारी या मॅच मध्ये बबल नाईक आणि विशाल नाईक. 18 चेंडूमध्ये तब्बल 45 धावांची भागीदारी दुसऱ्या विकेटसाठी. शेवटचे 12 चेंडू शिल्लक. 14 धावांची आवश्यकता आणि बॉलिंग मार्कवर निखिल गावडे. पहिलो चेंडू निखिल कडसून डॉट बॉल निर्धाव स्वरूपात समाप्त झालो. बबल फक्त बघत राहिलो बदल सर, कारण गमावलेलो रिव्ह्यू आता आठवतलो. पारितोषिक येतंय फलंदाजांसाठी. 3 चेंडूवर जर 3 षटकार मारून हा सामना संपवला तर अण्णा पाटकर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक येतंय. सलग 3 चेंडूवर यावेळी हो चेंडू अपस्टमच्या बाहेर टप्प पडल्यानंतर पंचांचो इशारा होईल नो बॉलचो. नो बॉल. त्याच्यावर अजून एक रन. धावसंख्या 2 ने वधारलेली आणि या 2 धावांची धावसंख्या 55 रनच्यावर. विजयाचं लक्ष्य फक्त 12 धावांनी दूर. 11 चेंडू 12 धावा. 11 चेंडू 12 रन्सांची गरज. बॉलिंग मार्कवर निखिल गावडे आणि स्ट्रायकर एंडवर बबल नाईक. बबल नाईकचा फटको शॉर्ट मिड विकेटवर. सौरभ नाईक कडसून सुटलेलो झेल. ह्यो हाफ चान्स होतो आणि या हाफ चान्सचा रूपांतर फुल चान्स मध्ये होणं गरजेचा. ही धावचीची संधी नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन. 2 धावा पूर्ण आणि त्यानंतर झालेलो ओव्हरथ्रो. चेंडू सीमारेषा पार. या चेंडूवर मिळाले एकूण 6 धावा. काय झाला या चेंडूवर बघा. सौरभ नाईकाकडसून झेल सुटलो. रोहन लोण्यान चेंडू अडवलो. गोपाळ भटाकडे टाकलो. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. निखिल गावडेकडसून थ्रो चुकलो. मिडॉनच्या दिशेने गेलो. त्या फिल्डरच्या ढेंगातून चेंडू सीमारेषा पार. म्हणजे मालवणीत सांगायचा तर नागडो उघड्याकडे गेलो आणि थंडीन कुडकुडान मेलो. पारितोषिक येतंय. षटकार मारून जर हा सामना संपवला तर 1000 रुपयाचं पारितोषिक अण्णा पाटकर यांच्या माध्यमातून. 67 धावसंख्येचा पाठलाग करताना होडावडा 11 संघ 61 रन्सावर. फक्त 6 रन्सांची गरज. सलग सुटलेले झेल होते सचिन टाक्कर आणि अक्षय घाटुळ्याचे. त्यानंतर पाडगावकर काका प्रचंड निराश आणि संतप्त. पण आता पाडगावकर काका आपल्या संघाच्या कामगिरीवर खुश. बबल नायकाच्या बॅटिंगला कदाचित एक नजर लागाने म्हणान बबलने आपली विकेट बहाल केली. एक सुंदर पूल. ह्योच बबल नाईक असा ज्यांनी जय हनुमान कासारडेच्या स्पर्धेमध्ये संपूर्ण स्पर्धेत एकदाही बाद नव्हता. 153 धावा कुठून मॅन ऑफ द सिरीज आपल्या नावे केले. उद्यापासून जय हनुमान कासारडेची डे नाईट स्पर्धा सुरुवात होता. तुमका सगळ्यांका आग्रहाचा निमंत्रण तर असा. मैदानावर दाजी नाईक जाता पण आज मैदानावर ज्यांनी दहशत निर्माण केली. जोरदार टाळ्या वाजवूया. छोटा पटाका बडा धमाका. बबल नाईक. आणि बबल तुका एकदा विनंती कॅमेऱ्याच्या दिशेने बॅट उंचावून दाखवची. हे वाजणारे टाळ्या बबल साठी. धावसंख्या 61 रन्सावर. 6 रन्सांची गरज. षटकार मारून सामना संपवलं तर बक्षीस 1000 रुपयांचा आणि ही संधी दाजी नाईकासाठी. व्यासपीठावर आगमन होतंय. सन्मान्य जस्मिन लक्ष्मेश्वर मॅडम यांचं या ठिकाणी आगमन होतंय. मी विनंती करतो सोहेल मुजावर आपल्याला विनंती करतो की आपण त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. मनपूर्वक हार्दिक स्वागत. रॉयल किंग सावंतवाडी आयोजित मनीष चषक 2025